From the following receipt and payment accounts of Sangameshwar Sports Club clear cut delay for the year ending 31st March 22 and balance sheet as on that date. The receipt and payment account for the आपल्याला बनवायचं आहे काय, बनवायचं आहे काय असं काय स्पेसिफाय केलेलं नाही आहे, राईट. सो व्हॉट वी विल प्रिपेअर बॅलन्स शीट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. रिसीट अँड पेमेंट इज गिवन टू अस. आपल्याला रिसीट अँड पेमेंट दिलेली आहे. दीज आर ओपनिंग बॅलन्सेस 1-4 म्हणजे 1 आणि 2 हे 2 ओपनिंग बॅलन्सेस आहेत. दिस 2 ओपनिंग बॅलन्सेस आपण OPBS मध्ये कव्हर करणार. व्हॉट इज OPBS? ओपनिंग बॅलन्स शीट. मगाशीच आपण बघूया, एकदा चेक करा. मगाशी चेक केलं आपण की काय कॅपिटल फंड इज गिवन टू अस. सो ओपनिंग बॅलन्स शीटची गरज नाही, म्हणजे याचं पोस्टिंग आपण करणार नाही. वी आर नॉट गोइंग टू डू एनी पोस्टिंग ऑफ दिस. ऑल राईट. व्हॉट इज नेक्स्ट? सबस्क्रिप्शन. आता इयर वाईज सबस्क्रिप्शन नाही आहे, असं नाही आहे. सबस्क्रिप्शनची टोटल आहे, कारण आउटरला दिलं आहे. दॅट इज एक्झॅक्टली द प्रॉब्लेम. अशी व्हरायटी ऑफ थिंग्स दे आर गोइंग टू प्ले विथ यू. अशा भरपूर व्हरायटीज येणार आहेत. सबस्क्रिप्शन डायरेक्ट आउटरला आहे. मग ॲडजस्टमेंटमध्ये काही दिलं आहे का? दॅट वी विल बघा ॲडजस्टमेंटमध्ये बऱ्यापैकी गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, दिस टाईम ॲडजस्टमेंट्समध्ये आहेत. दॅट शुड नॉट बॉदर यू ॲट ऑल. करंट इयर, प्रिव्हियस इयर आपल्याला पण काय झालं माहिती आहे का, इथं इयर वाईज नसल्यामुळे आपले 2 लेस हे मिस आउट झाले. आता आपण काय केलं होतं काल, 2 लेस केले होते, कारण ट्रायल बॅलन्स शीटला जे रिसीट अँड पेमेंटला जे असणार ते सगळं लेसमध्येच जातं. आता तुम्हाला मुद्दाम ह्यांनी काय केलं, आमच्यासारखे टीचर तुम्हाला हे असे ट्रिक शिकवतात म्हणून त्यांनी काय केलं बघूया, तुम्हाला किती कळलं. दे वॉन्ट टू अंडरस्टँड तुम्हाला प्रिव्हियस इयर, करंट इयर, प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन, लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन लास्ट इयर, सब्सक्रिप्शन रिसीव्ड इन एडवांस फॉर नेक्स्ट ईयर. या 4ही आइटम कळत आहेत का नहीं, दैट दे वांट टू एंश्योर. उनको ये जानना है कि आपको ये सब्सक्रिप्शन का खेल समझ रहा है कि नहीं, चारों सब्सक्रिप्शन समझ में आ रहे हैं कि नहीं. कुठले कुठले 4 आहेत? विच 4? आउटस्टँडिंग फॉर करंट ईयर, देन एडवांस रिसीव्ड फॉर नेक्स्ट ईयर, एडवांस रिसीव्ड फॉर नेक्स्ट ईयर, आउटस्टैंडिंग फॉर प्रीवियस ईयर, और क्या बचा? हो गए 4. ये चारों नाम से ही अपने को पता चलने लगते हैं कि अगर नाम ढंग से आपको याद आ रहे हैं तो उनकी एक्टिविटी भी समझ में आ जाएगी. ओके, वी विल सी दैट. देन डोनेशन. अपन काय करते हैं, व्हाट वी आर गोइंग टू डू, वी आर लीस्ट बॉदर्ड अबाउट दिस. यहाँ से उठाओ और इनकम में डाल दो, बस कुछ मत करो. मिसलेनियस रिसीट. हाँ, वन मोर वर्ड ऑफ कॉशन या फिर कॉशन. यहाँ पे मिसलेनियस रिसीट और यहाँ पे मिसलेनियस एक्सपेंसेस, दोनों मिसलेनियस है, तो इनका नेक्सस नहीं कनेक्ट करना है. हमने नेक्सस कहाँ पे करना है? कल एंटरटेनमेंट एक्सपेंस था, उसका कनेक्शन कल हमने नहीं किया था. एंटरटेनमेंट रिसीट भी था, एंटरटेनमेंट एक्सपेंस भी था. एंटरटेनमेंट रिसीट हमने एक्सपेंस ट्रीट किया और एंटरटेनमेंट रिसीट इनकम ट्रीट किया. चेक करो कल वाला सम. कल मैंने डायरेक्टली आउटर को लिया है वो, और उसके पहले वाला जो था वो, उसके पहले वाला क्या था? जिसका हमने नेक्सस कनेक्ट किया, क्या था वो? देखो, मिसलेनियस एंड सन्ड्री, रिसीट भी आएंगे और एक्सपेंस भी आएंगे, इनका कनेक्शन करना नहीं है. ओके, नेक्स्ट. अब सैलरी, वेजेस, पोस्टेज, प्रिंटिंग, ये तो आपको पता है. हायर ऑफ ग्राउंड. व्हाट इज हायर ऑफ ग्राउंड? ये स्पोर्ट्स क्लब है तो उन्होंने ग्राउंड हायर पे लिया हुआ है, उसके बगैर स्पोर्ट्स खेल ही नहीं सकते. हाँ, रेंट है उसका. तो ये क्या है? एक्सपेंस है क्या असेट है? एक्सपेंड. स्पोर्ट्स मटेरियल. रुको. स्पोर्ट्स मटेरियल का हमने ऑलरेडी डिस्कस किया है कि कंजम्पशन निकालना है, लेकिन ये
कई कई स्पोर्ट्स के केस में ये असेट भी ट्रीट होता है। अब ये कैसे तय करें कि इसका कंजम्पशन निकालना है कि इसको असेट ट्रीट करना है? एडजस्टमेंट्स के ऊपर से देखते हैं। अगर इसके ऊपर डिप्रिसिएशन चार्ज करना है तो ये बन गया असेट, और अगर इसका कुछ स्टॉक दिया हुआ है ओपनिंग या फिर क्लोजिंग तो ये बन गया कंजम्पशन, तो इसका कंजम्पशन निकालना पड़ेगा, ओपनिंग या क्लोजिंग नहीं तो कंजम्पशन। चलो देखते हैं क्या करना है। डेट दी हुई है, यहां से पता चल रहा है कि ये असेट ट्रीटमेंट है। क्यों डेट क्यों दी रही है भाई? मध्येच, हाँ, इन बिटवीन कहीं पे है, तो ये 101% इसका डिप्रिसिएशन के लिए दिया हुआ है। देखते हैं और इसके हिसाब से ट्रीटमेंट करेंगे। स्पोर्ट्स मटेरियल के टाइम पे, स्पोर्ट्स मटेरियल के केस में आपको यू हैव टू बी वेरी वेरी क्या बोल सकते हैं कि यू हैव टू बी अलर्ट। अलर्ट किस बारे में? बिना आंख बंद करके कंजम्पशन नहीं निकालना है, या तो कंजम्पशन या फिर असेट ट्रीट करना है। ओके, नेक्स्ट, ये क्या है? क्लोजिंग बैलेंसेस, ये तो पता है अपने को। अब देखो, अब बढ़ने लग गया, अब स्पोर्ट्स मटेरियल ओपनिंग में भी आ गया। मैं बोल रहा हूं कि अब ओपनिंग के नेक्सस वाले असेट भी, कल तक ओपनिंग का पोजीशन देते थे लेकिन दैट वाज नॉट बॉदरिंग यू। टुडेज ओपनिंग पोजीशन इज गोइंग टू बॉदर यू। व्हाई? देखो, बिल्डिंग, पहले बिल्डिंग चेक करो, यहां पे कुछ बिल्डिंग है क्या? नहीं है। स्पोर्ट्स मटेरियल है, दिस इज अ नेक्सस विच आई एम टॉकिंग अबाउट। चलो, स्पोर्ट्स मटेरियल को यहां पे टिक करता हूं, अरे सॉरी, और इसको यहां पे भी टिक करते हैं। स्पोर्ट्स मटेरियल ओपनिंग में भी है। अब ये पता नहीं चल रहा है स्पोर्ट्स मटेरियल ओपनिंग वाला जो है वो स्टॉक है क्या एसेट है। स्पोर्ट्स वाला स्टॉक है क्या एसेट है? स्पोर्ट्स मटेरियल। चलो नेक्स्ट, इन्वेस्टमेंट कहीं नहीं दिख रहा, फर्नीचर कहीं नहीं था, राइट? सब्सक्रिप्शन इंक्लूड, अब ये आप लोगों ने मुझे बताना है। सब्सक्रिप्शन इंक्लूड 2000 रिसीव्ड फॉर द ईयर दिस। चलो चेक करो फिर बोलो, चेक करो फिर बोलो। 2021 अपना ईयर कब खत्म हो रहा है? 22। ये ईयर यानी ये कौन सा ईयर है? मेरा CY कितना हो गया? CY क्या CY है? 21 22 मेरा CY है। तो मेरा PY कितना हुआ? PY 2021। तो ये कौन सा है? ये कौन सा है? तो ये क्या हो गया? अब देखो, सब्सक्रिप्शन इंक्लूड, सब्सक्रिप्शन में ये इंक्लूड है 2000। रिसीव्ड फॉर कौन से ईयर का? PY का इस साल में आ गया तो वो PY में जाने दो। ऐसे मैं सोचता हूं, मी असा विचार करतो, PYचं आपल्याला फक्त करंट इयर वाली फिगर पाहिजे। PYचं PY मध्ये जाणार, म्हणजे मी हे ऍड करणार का लेस करणार? काढून टाकायचंय तुम्हाला, ते लास्ट ईयरचं आहे। ये लास्ट ईयर का है भाई, निकाल बाहर करो इसको, यानी लेस। तो लेस में देखो PY कुछ है क्या? आउटस्टैंडिंग PY। तो ये हो गया, मिल गया। कैसे मिला? कुछ समझ में आ गया मैं क्या बोल रहा हूँ? ये लास्ट ईयर का है तो मैं निकल बाहर करूंगा। चलो लास्ट ईयर को लास्ट ईयर में डालता हूँ। नेक्स्ट, एंड सब्सक्रिप्शन 5000 इज ड्यू फॉर करंट ईयर। ड्यू फॉर करंट ईयर, ड्यू बट नॉट रिसीव्ड मीन्स आउटस्टैंडिंग। एंड करंट ईयर, ओके, ये करंट ईयर का है। कहां पे लेंगे? पहला वाला ऐड। इसका भी सेकंड इफेक्ट होगा, इसका भी सेकंड इफेक्ट होगा। ये कहां जाएगा सेकंड इफेक्ट करके? OPBS में। व्हाई? बिकॉज इट बिलोंग्स टू प्रीवियस ईयर। हम ओपनिंग बैलेंस बना रहे हैं, ओपनिंग बैलेंस शीट नहीं, तो इसका सेकंड इफेक्ट नहीं लेंगे। इसका यस करंट ईयर का है। इनकम आउटस्टैंडिंग वापिस शुरू हो गया। इनकम आउटस्टँडिंग इज एन असेट. अजूनही होत नाही. मी सांगतो ना, फेब्रुवारी उजाडली ना तरी हे होणार नाही. माझे गेले 10 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतोय मी. 10 वर्षाच्या बॅचमधली मुलं सुधारली नाही, तुम्ही काय सुधारणार? रोज सांगून रोज आपण हे भोगतोय. अनिश,
आउटस्टँडिंग इन्कम हे काय असतं? आउटस्टँडिंग लायबिलिटी. अरे आउटस्टँडिंग लायबिलिटी अशी काही नसतेच. आउटस्टँडिंग एक्सपेन्स इज अ लायबिलिटी. काय तू आधीच कन्फ्यूज आहे, तुला मी भरपूर कन्फ्यूज करून टाकू. प्लीज या 4 गोष्टी लिहून घेतल्यात का? या 4 गोष्टी तुम्ही लिहून घेतल्यात का? लिहून घेतल्या नसतील तर लिहून घ्या आणि घरी जाऊन ते पाठ करा. दुसरा अल्टरनेटिव्ह नाही, कारण तुम्हाला समजत नाही आहे. चलो, सो दिस इज अन असेट, म्हणजे याचा सेकंड इफेक्ट असेटमध्ये होणार आणि आपण सबस्क्रिप्शनमध्ये हे ॲड करणार. चला 2 इफेक्ट. मग मी पहिले मार्किंग करून टाकतो, सबस्क्रिप्शनला 2 टिक करून टाकतो. तसंसुद्धा आपण ऑलरेडी इनरला घेऊन 4-4 केलंच आहे, पण माझ्या समाधानासाठी आय विल डू दिस जस्ट फॉर द सेक ऑफ माय सिस्टम. की बाबा नाही ठीक आहे, आपल्याला सवय लागली, टिक करून टाकू. बट सबस्क्रिप्शनचे ॲडजस्टमेंट तुम्हाला बॉदर करायला नको आहे, कारण तुम्ही 4-4 ते बरोबर सोडून ठेवलं. स्पोर्ट्स मटेरियलला मी सेपरेट केलं. ओके, नाव नेक्स्ट. प्रोव्हाइड डिप्रिसिएशन स्पोर्ट्स मटेरियलवर आहे का नाही हे चेक करेल. म्हणजे ही असेट आहे, म्हणजे स्पोर्ट्स मटेरियल इज अँड कन्झम्पशन नाही आहे, ही असेट आहे. मग चला, प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, फर्निचर अँड स्पोर्ट्स मटेरियल. मग इथल्या इथंच बिल्डिंग, फर्निचर, स्पोर्ट्स मटेरियल. पण मला आता स्पोर्ट्स मटेरियलला इथं ॲडजस्टमेंट आहे, इथली ॲडजस्टमेंट मी 2 मार्क करणार, कारण दिस इज माय सोर्स. हा माझा पहिला आयटम आहे, मला जागा किती सोडायची आहे हे याच्यावर ठरणार. रिसीट अँड पेमेंटमधलं पोस्टिंग करतो आपण, कसा डिस्क्लोजर देतो? ॲड ॲडिशन. ही असेट म्हणून ट्रीट करतोय, हे ॲड ॲडिशन म्हणून करणार. ओके ठीक आहे, तिघांचं मार्किंग झालं. कॅपिटलाइज 50% डोनेशन अँड एंट्रन्स फी, याला काय म्हणतोय मी? ब्रेड अँड बटर. अनिश मला सांगणार, त्याशिवाय क्लास पुढे जाणार नाही. काय करू? 50% डोनेशन अँड एंट्रन्स फी. बोला अनिश, बोला. बोल रे सिद्धार्थ, तू ग. लेस कॅपिटलाइज. आणि सेकंड इफेक्ट कुठे? त्याच्यामध्ये काय का लक्षात येत नाही? झाले आता, हा 4था सम आहे. 4था सम आहे, झटकन पिक करायचं आहे. असे तुमच्यासाठी काय 10-10 सम वाट करत बघायची काय की तुम्हाला आज येईल उद्या येईल? जे 5 सम मध्ये येणार नाही ते 10 सम मध्ये पण नाही येणार. कॅपिटलाइज 50% डोनेशन, मी दोन्हीला मार्क करतोय. ब्रेड अँड बटर ॲडजस्टमेंट म्हणतोय मी ही, कारण ही प्रत्येक सम मध्ये असणार आणि सगळ्यात सोपी ॲडजस्टमेंट आहे. ॲटलिस्ट 1 मार्क याचे पॉकेट करा. ह्या ॲडजस्टमेंटला 1 मार्क आहे, पण दोन्ही व्यवस्थित केला तर. चला कुणाला मार्क करू? डोनेशन आणि एंट्रन्स फी. ओके, डोनेशन अँड एंट्रन्स फी. इन्शुरन्स इज प्रीपेड, पेड इन ॲडव्हान्स. सिद्धांत, पेड इन ॲडव्हान्स. श्रेया, अनिश, काय करू? देव, देव पेड इन ॲडव्हान्स. लेस करायचं. कशातनं? लेस करायचं. कशातनं लेस करू? कशातनं लेस करू? इन्शुरन्स. इन्शुरन्स कुठे असणार? एक्सपेन्सेसमध्ये. चला चेक करा, इन्शुरन्स कुठे आहे? येस, इन्शुरन्समधनं लेस केलं. आणि सेकंड इफेक्ट हां, एक्सपेन्सेस कुठे? असेटमध्ये लिहिणार. एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स इज असेट. पुढच्या वर्षी मला द्यायचं नाही आहे इन्शुरन्स, ही माझी असेट आहे. लायबिलिटी नाही, देणं नाही आहे. मी दिले आहेत ॲडव्हान्समध्ये, ते मला द्यायचं नाही. इट्स अन असेट. सॅलरी आउटस्टँडिंग, ती ग. सॅलरी आउटस्टँडिंग 5,000.
अरे रोज करतोय रे, रोज ही ऍडजस्टमेंट करतोय यार. आता मी याच्या पुढे तुम्हाला विचारणं बंद करणार. हां बोल सिद्धांत, बोल श्रेया. अरे काय अजून किती सम वाट बघायची ग. एक्सपेंडिचर कुठला, कुठल्या एक्सपेंडिचर मध्ये काय करणार. श्रेया बोल काय त्याचं काय, तू वाचायला नाही सांगितलं, ट्रीटमेंट सांगायचे. काय आउटस्टँडिंग सॅलरी असं लिहू. मग एक्सपेंडिचर मध्ये काय, कशामध्ये कशामध्ये अजून तुला काय द्यायचंय. सॅलरीमध्ये ऍड, काय रे सिद्धांत, सॅलरीमध्ये ऍड. आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटीला काय, नुसतं लाईन आयटम लिहून टाकायचं आहे, आउटस्टँडिंग सॅलरी. व्हेरी गुड. मग आणि मग आता इंटरेस्टचं काय, इंटरेस्ट ड्यू बट नॉट रिसिव्ड आहे, म्हणजे याला अक्रूड इंटरेस्ट म्हणणार. बोला अक्रूड इंटरेस्ट. पहिले मी सॅलरीला मार्क करतो, कशात ॲड करू, इंटरेस्ट. आउटस्टँडिंग ॲड करायचं. सेकंड इफेक्ट इन्कम आउटस्टँडिंग आहे, असेट. इन्कम आउटस्टँडिंग असेट, एक्सपेन्स आउटस्टँडिंग लायबिलिटी, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स लायबिलिटी, आणि इन्कम आउटस्टँडिंग झालं. प्रीपेड एक्सपेन्सेस असेट. लिहून ठेवा ना, लिहून घ्या. हे जर आठवत नसेल तर रट्टा मारा. काहीच करायचं नाही तर घरी बसा. येस. नेक्स्ट. सो सगळं मार्किंग झालं आपलं. येस, कॅपिटल फंडचं मार्किंग होत नाही. चलो मग लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट थिंग फर्स्ट. ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये आपण काही करणार. चला सबस्क्रिप्शन इनरला घ्या, सबस्क्रिप्शन इनरला घ्या. मी मुद्दामून दाखवत नाही आहे, सबस्क्रिप्शन इनरला घ्या. डोनेशन इनर, एंट्रन्स इनर, इंटरेस्ट इनर. वाव, सुरू करा. हे चारही तुम्हीच करायचे. ऑल फोर पहिले सबस्क्रिप्शन इनर, त्याच्या खाली आपलं ॲड, दोन लेस, दोन ॲड दोन लेस. डोनेशन इनर, एंट्रन्स इनर, इंटरेस्ट इनर, सगळं इनरला, एव्हरीथिंग इनर. आणि एक प्रत्येकाला एक एक लाईन बुक करा. एव्हरी मुद्दा मग मी दाखवत नाहीये, पहिले तुम्ही करायचे. म्हणजे हे प्रिपरेशन आहे होमवर्कचं. इन्कमला सगळं पटापट करायचंय, वेळ नाहीये. पाट 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 इथून उमलायचं, इकडे टाकायचंय. पट 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 कर. डोनेशन, एंट्रन्स, इंटरेस्ट, ऑल इनर कॉलम. इतकं फास्ट याचं पोस्टिंग होतं. हा सम तसा वेळ घेत नाही, तो दिसायला मोठा दिसतो, पण दिस सम डझंट टेक सो मच ऑफ टाइम. हा मग तेच सांगते, लवकरच होतो. हा होतोच. फायनल अकाउंट्स इज अ इश्यू. थांबा जरा, अजून थांबा थांबा थांबा, अजून आहे थोडं. नाही जरा आता थोडे मोठे होणार आहेत सम. होईल हळूहळू. पण याचा मला बॉदरेशन नाही आहे, पण तरीसुद्धा 45 मिनिट्स घेणार तो. पण नॉट मोर दॅन 45 मिनिट्स. एक्सटेंडेड पिरियड 45 मिनिट्स आहे असं म्हणतोय मी. चला सॉरी, चेक करा तुमचं आणि माझं. 1 2 3 4, सॉरी पहिले हे 3. आणि काय, इंटरेस्ट. इंटरेस्ट मी कुठे घेतलाय, इनरला. ओके, हे घ्या इंटरेस्ट. ऑल डन. नेक्स्ट पुढचं घ्या. चला मिसलेनियस रिसीट, इन्कमला आउटरला. काही बघायचंच नाही, इथून उचलायचं आणि इन्कमला टाकून द्यायचं आहे. मिसलेनियस रिसीट आउटरला पटकन करा. हां इथं तुम्ही नीट लिहितो, MISC असं आणि डॉट, दिस इज ॲक्सेप्टेबल, एवढं तुम्ही लिहू शकता. बाय मिसलेनियस REC. हे पुरत आहे का.
हां मग ठीक आहे. नसेल तर दिस शॉर्टकट इज अलाउड. चला मिसलेनियस रिसीट कुठे टाकलं? आउटरला. सॉरी बॅलन्स शीट नाही, आउटर. आता पेमेंट साईडला येऊया. सॅलरी, वेजेस, पोस्टेज, प्रिंटिंग. चारी काय आहे या? चारी काय आहेत मला सांगा. बाकीचे कोण आहेत? चला बोला. यस देव. ऑल दीज फोर आर Expenditure. एक्सपेंडिचर. Expenditure, sir. सॅलरी इनर का आउटर? चला झालं सुरू. 120चं स्पीड, कुठेही टोल पे करायचा नाहीये. दन 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 जाऊ दे गाडी. हायर ऑफ ग्राउंड पण घेऊन टाका. सॉरी ही इज करेक्ट. हायर ऑफ ग्राउंड तो तर 140च्या स्पीडने चाललाय. हायर ऑफ ग्राउंड इज ऑल्सो एक्सपेंडिचर. जाऊन द्या जोरात. जाऊ बाई जोरात. काय आहे? हास्य जत्रेत आहे का? असं का नाटक आहे? अनिश झालं? सिद्धांत चलो व्हॉट इज नेक्स्ट? स्पोर्ट्स मटेरियल. आपण याला काय करायचं आहे? असेट ट्रीट करायचे. त्याच्या आधी एकदा माझं चेक करूया. मला काही नाही, मला फक्त बटन दाबायचे, तुम्हाला लिहायचं आहे तिथं. ऑल राईट. नेक्स्ट व्हॉट इज नेक्स्ट? स्पोर्ट्स मटेरियल. नाही नाही, आधी आधी स्पोर्ट्स मटेरियल. हे काय इंटरेस्टचा काय संबंध? काय इंटरेस्टचा काय संबंध? इंटरेस्ट येणारच नाही तर स्पोर्ट्स मटेरियल मध्ये. कुठला इंटरेस्ट? अरे बाबा, दोन ऍडजस्टमेंट. जरा 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 धीर धर. ऍड, ऍडिशन, बाकी काही करायचं नाही. घ्या आणि एक ऍडजस्टमेंटसाठी ब्लाइंड सोडा. कुठलं इंटरेस्ट? काय इंटरेस्ट? स्पोर्ट्स मटेरियलला कसलं इंटरेस्ट? स्पोर्ट्स मटेरियल ऍड ऍडिशन. एक लाईन बुक करा. ऍडजस्टमेंटची बात खतम. दॅट्स इट. नथिंग एल्स. बाकी काही करायचं नाही. स्पोर्ट्स मटेरियल ऍड ऍडिशन्स. दॅट्स इट. फिनिश. चला पुढचं. सॉरी, इन्शुरन्स प्रीपेड आहे राईट? इन्शुरन्सला ठीक आहे. इन्शुरन्स कुठे घेणार रे अनिश? हां, एक्सपेंडिचर. इनर आउटर? इनर घेऊन टाक. एक्सपेंडिचर इनर. इन्शुरन्स एक्सपेंडिचर इनर. एक्सपेंडिचर इनर. पुढचे दोन कुठे घेणार रे सिद्धार्थ? कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. असेट इनर आउटर? आउटर. चला दोन्ही जाऊ देत आउटरला. दोन्ही आउटरला जाऊ देत. अनिश, या खालच्या ॲडजस्टमेंट पैकी मला सांग तू, हे सगळे 1 एप्रिलची पोझिशन आहे. आपण काय करणार? या सगळ्या क्लोजिंग बॅलन्समध्ये घेऊन जाणार. कुठे कुठे पोस्ट करू? बिल्डिंग काय आहे? असेट आहे का लायबिलिटी आहे? स्पोर्ट्स मटेरियल, इन्व्हेस्टमेंट, असेट आणि फर्निचर. चला घेऊन टाका. ॲड ॲडिशन नाही, याला ॲड ॲडिशन नाही. बिल्डिंग इनर, स्पोर्ट्स मटेरियल इनर. स्पोर्ट्स मटेरियल तर तुम्ही ऑलरेडी घेतलंय. स्पोर्ट्स मटेरियल मी दाखवतो तुम्हाला कसं करायचं. आता त्यासाठीच केलंय आपण. हे बघा, आता या चारीची ॲडजस्टमेंट मी कशी करणार? कॅश इन हँड केलं, बिल्डिंग. आता हे बघा, स्पोर्ट्स मटेरियल, याच्यासाठी आपण ती जागा सोडली होती. पाहिजे असेल तर या दोघांची टोटल इथं घेऊन टाका. नसेल तर नंतर केली तरी चालेल. हा स्पोर्ट्स मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स आहे, याच्यासाठीच ती जागा सोडली.
नंतर बिल्डिंग इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर. फर्निचर इनर, बिल्डिंग इनर, स्पोर्ट्स मटेरियल ऑलरेडी इनरला घेतलं आहे आणि फॉर दिस रिझन आपण ती जागा सोडली आहे. आता तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स कळून येईल. इथं नेहमी ओपनिंग बॅलन्स येणार, रिसीट अँड पेमेंटचं ॲडिशन इथे येणार. इफ यू वॉन्ट यू कॅन डू दॅट ॲडिशन अँड राईट इट ओव्हर हिअर 4,50,000. नंतर करायचं असेल तर नंतर केलं तरी चालेल. या ॲडजस्टमेंटची सेकंड इफेक्ट होणार नाही, कारण ही 1 एप्रिलची पोझिशन आहे. ऑलरेडी ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये सेकंड इफेक्ट आला आहे. जर ओपनिंग बॅलन्स शीट आपण बनवत असतो तर ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये पण घेऊन गेलो असतो. या सगळ्या 1/4च्याच आहेत. या सगळ्या OPBS मध्ये जाणार. ऑल ऑफ देम विल गो टू OPBS. ओके. स्पोर्ट्स हे सबस्क्रिप्शन इन्क्लूड 2,000 रिसिव्ड फॉर 2021. म्हणजे हे काय आपण मगाशी डिस्कस केलं. ऍड करू का लेस करू. लेस. चला माझं बाकीचं पोस्टिंग करतो. हे घ्या लेस. हिडन ऍडजस्टमेंट आहे. सेकंड इफेक्ट कुठे घेणार. OPBS. लायबिलिटी बरोबर आहे पण OPBS नाही, ही असेट आहे. आउटस्टँडिंग आहे ते. इन्कम आउटस्टँडिंग इज आउटस्टँडिंग इन्कम इज अन असेट. लायबिलिटी कसं आउटस्टँडिंग इन्कम आहे मग, पण हे OPBS आहे. दिस इज OPBS, त्यामुळे आपण करणार नाही. नेक्स्ट आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. काय अनिश वाचता येते का तुला. कुठे आहे रे आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर कुठे आहे. पहिलं घेऊन टाक. आणि सेकंड इफेक्ट कुठे घेणार. इन्कम आउटस्टँडिंग इज अन असेट. इन्कम आउटस्टँडिंग इज अन असेट. इथं लिहा आणि इन्कम असेटला या. चला खाली जागा नाही आहे मग मी काय करणार आहे. व्हॉट शुड आय डू. घ्या खाली. तुमच्यासाठी जागा आहे भरपूर. अख्खे तुम्ही मावाल त्याच्यात. फायनल अकाउंट्सची बॅलन्स शीट मोठी असते नाही, याची छोटी असते. याची इन्कम साईड केवढी आहे बापरे. थांब जरा अजून येणार आहेत सम. चला नेक्स्ट. प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, स्पोर्ट्स मटेरियल, फर्निचर. सगळे 5% आहेत. पण स्पोर्ट्स मटेरियलला तुम्ही कसं डिप्रिसिएशन चार्ज करणार. 4,500 कसं. 4,50,000 पण नाही. येस. इथं त्यांनी डेट दिली आहे म्हणजे M1 M2. ओके डेट दिली आहे. याची तुम्ही ना जमत नसेल तर सरळ इथं डेट टाकत जा. 1/1 कुठे डेट आहे मला दाखवा. हे बघा डेट. हे मी विसरून नाही, तुम्ही विसरून चालणार नाही. कसं स्ट्रेट फॉरवर्ड 4,50,000 काढताय काय रे. 4 लाख मग. आणि ॲड ॲडिशन असेल तर यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. 1/1 म्हणजे काय. 1/122 म्हणजे हे दिस इज M1, दिस इज M2. 2 कॅल्क्युलेशन्स वेगळी करावी लागतील. तुम्ही नुसतं बसायचं नाही आहे, कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. PRT फॉर्म्युला आहे. रेट 5% आहे. याचा टेन्युअर किती आहे 1 एप्रिलपासून. याचा टेन्युअर 1 जानेवारीपासून. 1 जानेवारी म्हणजे किती महिने 3 महिने. 1 एप्रिल म्हणजे किती महिने 12 महिने. म्हणजे याचं टेन्युअर किती आहे ना 12/12. याचा टेन्युअर 3/12. डन. M1 M2 12/12. PRT पटापट मला तुमच्याकडनं कॅल्क्युलेशन्स हवेत. अनिश विल गिव्ह अस अ कॅल्क्युलेशन. अनिश श्रेया कॅल्क्युलेशन सांगा. बोला कसं कॅल्क्युलेशन. ॲटलिस्ट काय लिहिलंय ते वाच. कसं लिहिलंस मी ते जरी बरोबर लिहिलं तरी तू हळूहळू जाऊन येशील तिथपर्यंत. बोल. मल्टिप्लाइड बाय 2,50,000 तिथं लिहिलंय ना. पुढं काय PRT कर ना. 2,50,000 इंटू 12/12. हा जरा टेन्युअर. इंटरेस्ट रेट किती आहे 5%.
मग ते कसं लिहिणार? काय रे सिद्धांत, मला कॅल्क्युलेशन सांग. चला अनिश बोला. 2,50,000 मल्टीप्लाइड बाय 5/100 हा रेट आहे इंटू टेन्युअर किती आहे ए. मगापासून बघतोय 12/12 हे झालं पहिल्याचं याचं कॅल्क्युलेशन. आणि याचं कॅल्क्युलेशन काय? 2 लाख इंटू 5/100 इंटू 3/12 हे टेन्युअर काढला, डेट प्रमाणे टेन्युअर काढला. नुसत्या माना नाही डोलवायच्या, कॅल्क्युलेशन कर आणि मला सांग. चला बोला कॅल्क्युलेशन. दोघांचं मिळून किती आलं? 22,500. पहिले इथं ही टोटल करा. आता 2,50,000 वर डिप्रिसिएशन येतं 12,500 हे सॉरी 12,500 आणि दुसऱ्याचं डिप्रिसिएशन 3 महिन्याचंच आहे. वर्षाचे 20,000 तर 3 महिन्यांचे किती येतात? 2,500 आणि दोघांचे टोटल किती होतात? 15,000. ते हे बरोबर आहे का? 15,000 2 लाख वर 5% होतात 10,000 आणि त्याला 3/12 करा. म्हणजे 3 1 जा 3 4 जा 4 1 जा 2,500 इंटू 4 इज 10,000. दिस इज अ कॅल्क्युलेशन. डिप्रिसिएशन चला बिल्डिंगचं डिप्रिसिएशन 5%, याच्यावर 5% किती येतात? 15,000 आणि फर्निचरवर सो सगळे घोडे 12%. म्हणजे काय? ऑल डिप्रिसिएशन 5% घेऊन टाका. आता काय करायचं आहे? डिस्क्लोजर द्यायचं आहे. व्हॉट काइंड ऑफ अ डिस्क्लोजर वी हॅव टू डू? डिप्रिसिएशन कुठे घ्यायचं आहे? एक्सपेंडिचरला घ्या. आलो मी एक्सपेंडिचरला. घ्या डिप्रिसिएशनचं एक्सपेंडिचर टू डिप्रिसिएशन. इनरला सगळं डिप्रिसिएशन, आउटरला फिगर घेऊन टाका. त्याचा सेकंड इफेक्ट इकडे घ्यायचा आहे. असेटमध्ये जे डिप्रिसिएशन मायनस केलं ते इकडं डिस्क्लोजर द्यायचं आहे एक्सपेंडिचरमध्ये. चला पटपट. झालं? कॅपिटलाइज डोनेशन अँड एंट्रन्स फी. चला कॅपिटलाइज करा. डोनेशनमध्ये लेस कॅपिटलाइज 50%. जेवढं डोनेशन आहे त्याच्या 50%. 50% म्हणजे 1/2. डोनेशन लेस कॅपिटलाइज. किती आहे डोनेशन? 2,25,000. त्याच्या 50% म्हणजे किती होतात? 1,12,500. चला आउटरला पण तेवढेच. लेस कॅपिटलाइज. लेस कॅपिटलाइज. लेस कॅपिटलाइज. तसंच एंट्रन्स फी. एंट्रन्स फी सगळीच्या सगळी एंटायर का 50%? 50%. दोन्ही 50% आहे. 62,500. हे बघा कॅपिटलाइज 50% ऑफ डोनेशन अँड एंट्रन्स फी. सो दोन्ही 50-50 आहे. राईट? दोन्ही 50-50 करून टाका. सेकंड इफेक्ट कुठे येणार? कॅपिटल फंडमध्ये ॲड. कॅपिटल फंडमध्ये ॲड. मी इथे वरती लाईन सोडली कॅपिटल फंडसाठी आणि हे दोन्ही लिहून टाकले. बॅलन्स शीटला कॅपिटल फंडमध्ये कॅपिटलाइज ॲड. कॅपिटल फंडमध्ये ॲड. डोनेशन एंट्रन्स फी. व्हॉट इज नेक्स्ट? चलो इन्शुरन्स प्रीपेड. प्रीपेड इन्शुरन्स काय करणार? इन्शुरन्समधनं मायनस. इन्शुरन्समध्ये लेस प्रीपेड. इन्शुरन्समध्ये लेस प्रीपेड. इन्शुरन्स लेस प्रीपेड.
इन्शुरन्समध्ये लेस प्रीपेड. इन्शुरन्समध्ये लेस प्रीपेड. सेकंड इफेक्ट कुठे येणार? असेटमध्ये. प्रीपेड इन्शुरन्स. सेकंड इफेक्ट असेटमध्ये. प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स. सॅलरीज आर आउटस्टँडिंग ॲट 5,000 अँड इंटरेस्ट. पहिले सॅलरी हे संपवा. आउटस्टँडिंग सॅलरी. चला घ्या. सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग. सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग. सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग. पहिले हे संपून टाकू आणि मग जाऊ पुढे. पुढे घेणार लायबिलिटीला सेकंड इफेक्ट. मी 3-4 लाईन सोडल्यात आणि मग लिहिलंय. कॅपिटल फंडमध्ये 3-4 लाईन सोडा आणि मग लिहा आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी. नेक्स्ट इंटरेस्ट ड्यू बट नॉट रिसीव म्हणजे अक्रूड इंटरेस्ट आहे. चला इंटरेस्ट कुठे आहे? इंटरेस्ट खाली आहे. ॲड आउटस्टँडिंग किंवा ॲड अक्रूड. ॲड आउटस्टँडिंग किंवा ॲड अक्रूड. ॲड आउटस्टँडिंग किंवा ॲड अक्रूड. आउटरला 20,000 आणि इन्कम आउटस्टँडिंग इज. मग तू कुठे लिहितोय? इन्कम आउटस्टँडिंग इज अन असेट. सेकंड इफेक्ट असेटमध्ये लिहिणार आहे मी. आउटस्टँडिंग इंटरेस्ट. सेकंड इफेक्ट. कॅपिटल फंड लिहून टाका. कॅपिटल फंड ओव्हर हिअर. कॅपिटल फंड. ॲडजस्टमेंट सगळ्या संपल्यात. कॅपिटल फंडची सेकंड इफेक्ट होत नाही कारण सेकंड इफेक्ट कुठे आला आहे? ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये. चला व्हॉट इज नेक्स्ट? घ्या इन्कम अँड एक्सपेंडिचरला या. जे नाही त्याला डॅश करा. या तिघांची टोटल करा. डॅश इज 0. 1,30,000. ॲड नाही हे ॲड करायचं लेस नाही. ॲड लिहून लेस करताय. आता जे नाही त्याला डॅश करा. जे नाही त्याला डॅश. यातनं 2,000 मायनस करा म्हणजे किती येतात? 1,30,000. किती पाहिजे? 1,28,000. 1,28,000. पुढचं हे सगळे आउटरची टोटल करा. 3,38,000. चेक करूया. चेक करा सरप्लस आहे का डेफिसिट आहे. पहिले टोटल करा. सरप्लस आहे का चेक करा. सरप्लस असेल तर डेबिटला लिहिणार. डेफिसिट कधी येणार? जर एक्सपेन्सेस मोठे असतील तर. टोटल कर. एवढीशी जागा सोडू नको. एवढी जागा सोडली का? ती जागा सोडली. कमीत कमी 3 लाईन. 2,10,000. 3,38,000. टोटल कर. आउटरला कशाने आली फिगर? सबस्क्रिप्शन. जे नाही त्याला डॅश कर. ऍक्शन दिलेली आहे तिथं काय करायचं? ऍड का लेस? 2,25,000. ऍड का लेस? तिथे लिहिलेलं आहे. Average Less. म्हणजे मग मला कसं पाहिजे? नुसतं एवढे येतात ना एवढं मायनस करायचं फक्त. 1,30,000 2,000 मायनस झाले. किती येतात? लिहितो. आणि या सगळ्या आउटरची टोटल कर. नंतर इकडच्या आउटरची टोटल कर. ही टोटल 3,38,000 येते का नाही? माझी टोटल बरोबर आहे तरी मला माहित नाही. तू करायचे. Surplus आहे. 1,15,500. टोटल बरोबर आहे का? हो. इज दॅट टोटल करेक्ट? Yes, yes. हो बरोबर आहे.
2,22,500. हे काय आहे? या डेबिट साईडचे डेबिट साईडची टोटल आहे. थ्री लॅक 38,000 टोटल आणि त्यातनं सरप्लस किती येतोय? 1,12,500. 15,500. या काय नुसतं इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर नाही लिहायचंय. काय Excess of लिहायचंय? income over expenditure. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर टू सरप्लस 1,15,500. कुठे घेऊन जाणार तो मी? कॅपिटल फंड. कॅपिटल फंड मध्ये घेऊन जा. कॅपिटल फंड मध्ये ऍड करा आणि कॅपिटल फंड आउटरला घेऊन या. कॅपिटल फंड आउटरला घेऊन या. Outer line. मला बॅलन्स शीटची टोटल सांगा. आणि 13,77,500. पण टॅली आहे का? काय माहिती? चेक करा ना. नाही, माझी ती. चेक करा. असेटची सेट चेक करायची. लायबिलिटीचा तर फक्त 2च आयटम आहेत. मेन तर असेट आहेत, भरपूर आहेत. इथेच 15,000 झाले. 15,555. असेटची टोटल आली का? लायबिलिटी तर 2च फिगर आहेत. लायबिलिटीची टोटल सांगूच नका मला. एकच आहे. Yes. 13,77,500. That's absolutely right. चलो एसपी. चला. what is mean by equity shares? चलो बोला इक्विटी शेअर्स काय? इक्विटी शेअर्स ऑर्डिनरी शेअर्स. बस एवढंच. वोटिंग राईट असतं त्यांच्याकडे एक्सक्लुसिव्ह. व्हॉट इज मीन बाय इक्विटी शेअर्स?
इक्विटी शेअर्सला प्रेफरन्स आहे. दोन प्रेफरन्सेस ज्यांना नाहीत, दोन प्रेफरन्स ज्यांना नाहीत ते इक्विटी शेअर्स, and therefore they are called as ordinary shares. Equity shares are ordinary shares. Why? Because they don't enjoy the two preferences. Which are two preferences? One, at the time of payment of dividend, and second, repayment of capital. Repayment of capital. These two preferences are not there. So असे शेअर्स जे आहेत त्याला काय म्हणणार? इक्विटी शेअर्स. Equity shares are the real masters. Equity shareholders are the real masters of the business. ते इक्विटी शेअर होल्डर्स बोलतोय आपण. पण इक्विटी शेअर्स काय आहे? तर इक्विटी शेअर आर फंडामेंटल सोर्स. की कंपन्या ज्या आहेत ह्या मोस्टली इक्विटी शेअर्स इश्यू करतात, प्रेफरन्स शेअर्स नाहीत. देन इक्विटी शेअर होल्डर्स ओन द कंपनी अँड बेअर अल्टिमेट रिस्क असोसिएटेड विथ द ओनरशिप. The holder of equity shares are called as equity shareholders and they are the real owners of the company. ते खरे मालक असतात कंपनीचे, कारण ते सगळ्यात जास्त अल्टिमेट रिस्क त्यांची असते. पैसे जे बुडतात ना ते इक्विटी शेअर होल्डर्सचे बुडतात. इक्विटी शेअर कॅपिटल इज नोन ॲज किंवा रिस्क कॅपिटल. आन्सर इन वन सेंटेन्स किंवा आयडेंटिफाय द कन्सेप्ट किंवा कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये येणार. आता फीचर्स ऑफ इक्विटी शेअर्स. व्हॉट आर द फीचर्स? पहिला, सगळ्यात पहिले परमनंट कॅपिटल. दिस इज अ परमनंट कॅपिटल. रेसिड्युअल व्हॅल्यू, रेसिड्युअल अमाऊंट. आता मी वर्ड काय वापरला आहे तो मुद्दा म्हणून मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? रेसिड्युअल. बघा रेसिड्युअल म्हणजे काय. पहिले इक्विटी शेअर्स आर इररिडीमेबल. रिडीम म्हणजे काय? रिडीम म्हणजे तर हे जे कंपनी शेअर कॅपिटल घेते that company never pays it back to the shareholders. त्यांना इररिडीमेबल असं म्हणणं. याचा अर्थ असा नाही की रिडीमच होणार नाही, म्हणजे पैसे परतच करणार नाहीत. पैसे कधी परत होणार आणि कसे परत, हे परमनंट कॅपिटल का म्हणतायत? कारण इक्विटी शेअर म्हणजे असं कॅपिटल की जे कंपनी कलेक्ट करते लोकांकडनं आणि खरं तर कंपनी स्वतःहून परत करत नाही. पण जर कंपनी लिक्विडेट झाली तर जे काही उरलेलं पैसे आहेत ते इक्विटी शेअर होल्डर्सचे. पण प्रेफरन्सला पहिले देणार. ते सगळे देऊन, म्हणून त्याला म्हणतात रेसिड्युअल व्हॅल्यू. उरले सुरले पैसे त्यांचे. पण जर जास्त उरले तर जास्त पैसे त्यांचे आणि कमी उरले तर कमी पैसे त्यांचे. नाही ना, म्हणून तर रिस्क बेअरर्स आहेत ना. अल्टिमेट रिस्क इक्विटी शेअर होल्डर्सचे आहेत. पण जर कंपनी काय झालं लिक्विडेट झाली तर, जर कंपनी लिक्विडेट नाही झाली तर काहीच नाही, नथिंग. सो दिस इज म्हणजे इक्विटी शेअर इज अ परमनंट कॅपिटल. इट स्टेज परमनंटली विथ द कंपनी अनलेस अँड अंटिल इट इज लिक्विडेटेड. बंद होईस्तोवर हे कॅपिटल कंपनीकडे असतं. नेक्स्ट, रेसिड्युअल क्लेमेंट. मी आत्ता वर्ड वापरला रेसिड्युअल. उरलं सुरलं म्हणजे एकदा कंपनी बंद झाली, सगळ्या असेट विकल्या, असेट विकून जे काही पैसे आले त्यातनं सगळ्या लायबिलिटी पे केल्या, प्रेफरन्स शेअर होल्डर्सचे पैसे दिले की जे उरलेले पैसे आहेत ते कोणाचे? त्याला काय म्हणणार? रेसिड्युअल क्लेमेंट. रेसिड्युअल क्लेमेंट. फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. आता हा नीट लक्ष द्या. याच्यावर क्वेश्चन येतो जस्टिफायला 4 मार्क. मी काय सांगतोय नीट लक्ष द्या. 400% कॉन्सन्ट्रेशन, 400%. पहिली गोष्ट, इक्विटी शेअर होल्डर्सना डिव्हिडंड कधी मिळणार? वेन नाही, सगळ्यात पहिले प्रॉफिट झाला तर. प्रॉफिट झाला तर डिव्हिडंड, प्रॉफिट नाही झाला तर इल्ले. प्रॉफिट झाला तरी सुद्धा इल्ले. प्रॉफिट झाला तरी सुद्धा त्यांना डिव्हिडंड मिळेल याची काही गॅरंटी नाही. किती प्रॉफिट नाही, प्रॉफिट झाला तर पहिलं प्रेफरन्स शेअर्सचे डिव्हिडंड देणार आणि त्यानंतर सुद्धा जर पैसे उरले तर इक्विटी शेअर होल्डर्सना डिव्हिडंड. बरोबर आहे? हा दुसरा पॉईंट आहे. नाव आता आपण काय पहिले डिस्क्राईब केलं की डिस्काउंट कसा मिळणार. आता हाऊ इट इज फ्लक्च्युएटिंग.
या इक्विटी शेअरहोल्डर्सना एखाद्या वर्षी 10% डिस्काउंट मिळू शकतो, दुसऱ्या वर्षी 500% डिस्काउंट मिळू शकतो. मी स्वतः अशा कंपन्यांमध्ये 500% डिस्काउंट अर्न केलेला आहे. 500% साऊंड काय मस्त करतो. मी इन्व्हेस्टमेंट 1000 रुपयाची केली आणि 1000 रुपये मला डिव्हिडंड आला. कसं काय शक्य आहे? एखाद्या वेळेला असं घडतं, मटका लागू शकतो. येस, त्या वर्षात म्हणजे त्यांनी काय केलं, मागच्या 20 वर्ष डिव्हिडंडच नाही दिला आणि जो काय दिला तो एका वर्षात देऊन टाकला. सो इट इज फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. म्हणजे अशी काही गॅरंटी नाही, किंवा एक फिक्स रेटनी डिव्हिडंड मिळेल असं पण काही नाही. प्रॉफिट झाला म्हणून डिव्हिडंड मिळाला नाही, कारण डिव्हिडंड जो मिळणार हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स रेकमेंड करतात. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे काही रिकमेंडेशन देतील त्याच्यापेक्षा जास्त शेअर होल्डर्सना डिव्हिडंड मिळू शकत नाही. त्याच्यापेक्षा कमी मिळू शकतो पण जास्त नाही. एखाद्या कंपनी अशी असते, डिव्हिडंड दिला नाही आणि दिला तो एकदम असा देऊन टाकला, घेऊन टाका, कारण त्या वर्षी त्यांना बंपर प्रॉफिट झाला. म्हणजे ज्या वर्षात बंपर प्रॉफिट होणार त्यावेळेला डिव्हिडंड जास्त मिळणार आणि ज्यावेळेला नॉर्मल प्रॉफिट होणार त्यावेळेला नॉर्मल रेटने डिव्हिडंड मिळणार. सो फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड आहे, असा फिक्स रेटने डिव्हिडंड मिळणार नाही, पण जास्त पण मिळू शकतो आणि कमी पण मिळू शकतो. बघा आता हे काय आहे, मी काय सांगितलं होतं, एकतर हे बघा ना, डू नॉट कॅरी एनी फिक्स कमिटमेंट ऑफ डिव्हिडंड. एक तर यांना फिक्स कमिटमेंट नाही. नंतर दे आर पेड ॲट द रेकमेंडेशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. जे मी आत्ता सांगितलं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने रेकमेंड करतील तेवढाच डिव्हिडंड मिळणार, त्याच्यापेक्षा जास्त डिव्हिडंड मिळणार नाही. इफ देर इज नो प्रॉफिट नो डिव्हिडंड विल बी गिवन. आणि इवन इफ देर इज अ प्रॉफिट, जर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हटले की नो डिव्हिडंड, हा पण आहे. इवन इफ प्रॉफिट नाही तर डिव्हिडंड नाहीच, पण प्रॉफिट झाल्यानंतर सुद्धा जर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नाही म्हटले तर नो डिव्हिडंड, हा सुद्धा एक इश्यू आहे. ऑन द अदर हँड, इफ देर इज इनसफिशियंट प्रॉफिट स्टील नो डिव्हिडंड. हो, प्रत्येक कंपन्यामध्ये जर इनसफिशियंट, बघा ना, जर डिव्हिडंडची अमाऊंट 1 लाख होत असेल आणि तुमच्याकडे प्रॉफिट झाला 80,000, मग तुम्ही काय म्हणणार, पहिल्या 80 लोकांना देऊन टाका. तसलं नाही करता येणार. द्यायचा तर सगळ्यांना द्यायचा, नाही तर कुणालाच नाही, अशी कन्सेप्ट आहे. सो सिमिलरली, इफ देर इज अ लेस प्रॉफिट, लेसर डिव्हिडंड विल बी पेड. इफ अ कंपनी अर्न्स मोर प्रॉफिट, हायर डिव्हिडंड विल बी पेड. अँड इन दिस वे देअर इक्विटी शेअर होल्डर्स अर्न फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. जस्टिफायला तुम्हाला एवढे सेंटेन्सेस लिहायचे आहेत, एवढे सगळे 4 मार्काला. ते काय म्हणतात, एकदम सोपं आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तुम्हाला कन्सेप्ट कळली का नाही बघा. कन्सेप्ट एक्सप्लेन करायचे. प्रॉफिट झाला, सगळ्यात पहिले डिव्हिडंड कुणाला मिळणार, डिव्हिडंड फिक्स. हे बघा, अशी काही कमिटमेंट म्हणजे 10% फिक्स असा रेटनी डिव्हिडंड मिळणार नाही, पहिली गोष्ट. नंतर काय, बोर्डच्या रेकमेंडेशनवर डिव्हिडंड मिळणार. लॉस झाला तर डिव्हिडंड मिळणारच नाही. प्रॉफिट झाला तरीसुद्धा जर बोर्ड ऑफ डायरेक्टर नाही म्हटले तर डिव्हिडंड मिळणार नाही. खूप इनसफिशियंट प्रॉफिट झाला तर डिव्हिडंड मिळणार नाही, पण खूप हायर बंपर प्रॉफिट झाला तर बंपर डिव्हिडंड मिळणार, असं पण होणार. कारण जो काही प्रेफरन्स शेअरचा डिव्हिडंड देऊन राहिलेला जो प्रॉफिट आहे ना, तो सगळा इक्विटी शेअर होल्डर्सचा आहे. त्यामुळे त्यांना उरलेला सगळा डिव्हिडंड मिळू शकतो, उरलेला सगळा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो. सो हायर पण डिव्हिडंड मिळू शकतो, लोअर पण डिव्हिडंड मिळू शकतो, फिक्स नाही आहे. देअरफॉर दे आर अर्निंग काय, फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. स्टॅट्युटरी कंपनी पण सेम कंपनीच आहे ती, फक्त एका स्टॅट्यूटनी क्रिएट झालेली, म्हणजे लॉनी क्रिएट झालेली आहे. बाकी सगळ्या प्रोव्हिजन्स ह्याच. स्टॅट्युटरी आहे म्हणून काय ती काय वेगळे प्रोव्हिजन्स नाहीत, तिथं पण हेच. त्यांना पण जर प्रॉफिट नाही झाला तर डिव्हिडंड नाही. नेक्स्ट, राईट्स. बघा कुठले राईट आहेत. सगळ्यात पहिला राईट टू वोट. मी कालच डिस्कस केलं आपण. इक्विटी शेअर होल्डर्सना एक्सक्लुझिव्ह राईट आहेत. एक्सक्लुझिव्ह याचा अर्थ काय, ईच अँड एव्हरी डिसिजनवरती वोटिंग करू शकतात, त्याला एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट म्हणणार. सेकंड, राईट टू शेअर प्रॉफिट, म्हणजे त्यांना डिव्हिडंड मिळण्याचा राईट आहे, हा त्यांचा राईट आहे. टू अर्न डिव्हिडंड, दे कॅन ऑर्डर कंपनी, प्रॉफिट झाला आहे ना
प्रेफरन्स डिव्हिडंड झाला ना, चला आमचा डिव्हिडंड द्या. पण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नाही म्हटलं. ऑब्विसली ते जर नाही म्हटले तर संपलं. पण हा त्यांचा राईट आहे. दिस इज देअर राईट. नेक्स्ट, राईट टू इन्स्पेक्ट बुक. मी काल सांगितलं इन्स्पेक्ट बुक म्हणजे काय. येस, एक शेअर असेल तरी माच करता येणार, एक जरी शेअर असेल तरी. नेक्स्ट, राईट टू ट्रान्सफर शेअर म्हणजे काय, विकता येतात. इक्विटी शेअर होल्डर्स हॅव गॉट अ राईट टू ट्रान्सफर शेअर म्हणजे माझ्याकडे हां आणि विकत नसते. विकत कुठे जायला लागेल विकायला, शेअर मार्केट. तेच लिक्विडेट म्हणजेच विकणे. नो प्रेफरन्शियल राईट, नो प्रेफरन्शियल राईट. कुठले 2 प्रेफरन्शियल राईट नाही आहेत ते पटकन कव्हर करू. ॲट द टाइम ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड ॲट द पेमेंट ऑफ रीपेमेंट ऑफ कॅपिटल. नो प्रेफरन्सेस आर गिवन. आता कंट्रोलिंग पॉवर कशी आहे, हाऊ दिस गाईज हॅव गॉट कंट्रोलिंग पॉवर. हा जो आहे ना, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बघा 2-3 गोष्टी आहेत. हे बघा, लक्ष इकडे द्या. याच्यावर 4 मार्क आहेत. 4 मार्क आहेत याच्यावर. हाऊ इक्विटी शेअर कंट्रोल अ कंपनी. सगळ्यात पहिली गोष्ट, इक्विटी शेअर होल्डर्स कॅन अपॉइंट बोर्ड ऑफ मेंबर्स ऑफ अ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. दे कॅन अपॉइंट देअर रिप्रेझेंटेटिव्ह इन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ऑब्विसली म्हणजे त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा रिमोट कंट्रोल कोणाकडे असणार. इक्विटी शेअर होल्डर. तो जसा सांगणार तसं ते ऐकणार. ते सांगणार रेकमेंड कर हायर डिव्हिडंड, तो हायर डिव्हिडंड रेकमेंड करणार. सो पहिली कंट्रोलिंग पॉवर काय, प्रॉफिटवर डिपेंड आहे ना. सगळ्यात पहिलं बघा, दे हॅव गॉट एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट. म्हणजे एखादा डिसिजन मेड किंवा ब्रेक करणार, एखादा डिसिजन घ्यायचा का नाही घ्यायचा हे खरं तर इक्विटी शेअर होल्डर्स ठरवू शकतात थ्रू वोटिंग राईट. दे हॅव गॉट एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, दे कॅन अपॉइंट डायरेक्टर्स. दे कॅन अपॉइंट देमसेल्स. एखाद्या त्यांच्यापैकी कोणाला तरी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून अपॉइंट करू शकतात. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स काय करतात, एंटायर कंपनी मॅनेज करतात. म्हणजे अख्खी मॅनेजमेंट ऑफ द कंपनी कम्स इन द हँड ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स. कारण इक्विटी शेअर होल्डर्सचेच पिट्टू आहेत बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. सो इन दिस वे दे कंट्रोल entire company. So equity shareholders have got greatest controlling power. 2 गोष्टी सांगितल्या मी. बघा वेस्टेड विथ बघा रिअल मास्टर. हे मार्क करा. दे आर डिस्क्राईब एज अ रिअल मास्टर्स ऑफ अ कंपनी. हे जस्टिफायला येतं. इक्विटी शेअर होल्डर्स आर द रिअल मास्टर्स ऑफ द कंपनी. इक्विटी शेअर होल्डर्स आर द रिअल मास्टर्स ऑफ द कंपनी. कसं, सगळ्यात पहिलं काय आहे, एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट जे मी मगाशी सांगितलं. आणि सेकंड काय सांगतायत कंट्रोलिंग पॉवरमध्ये, हे बघा हे प्रॉक्झी सांगतो मी काय आहे. आधी मॅनेजमेंट कुणाच्या हातात येते, मॅनेजमेंट कशी कंट्रोल करतायत. दे कॅन पार्टिसिपेट इन द मॅनेजमेंट. हाऊ, बदलू शकतात. कसं, बाय अपॉइंटिंग डायरेक्टर्स. डायरेक्टर्सचं मॅनेजमेंटमध्ये डायरेक्टर्स अपॉइंट करणार आणि अशा प्रकारे एंटायर मॅनेजमेंट कव्हर करते. आणि आता राहिला प्रॉक्झी. प्रॉक्झी म्हणजे काय, प्रॉक्झी हां एखाद्याच्या वतीने जायचं. मग एखादा अनपढ इक्विटी शेअर होल्डर आहे, तो काय सांगू शकतो, एखाद्या एक्सपर्टला सांगू शकतो, जा रे माझ्या बदली जर बघ काय चाललंय कंपनीत. सो दे कॅन अपॉइंट प्रॉक्झीज एज वेल टू कंट्रोल द कंपनी. म्हणजे 3 पॉईंट आहेत याच्या पॉईंटमध्ये. 3ही पॉईंट कव्हर झाले तर 4 मार्क. पण प्रॉक्सी वोट नाही देऊ शकत ना. येस, proxies can vote but to a certain extent. तो राईट तो एकच होता ना. Yes. Representative. हां बाकीच्या याला वोटिंग करता येतं, प्रॉक्सीजना. विदाउट इवन अटेंडिंग मीटिंग इन पर्सन दे कॅन कंट्रोल. घर बसल्या कंट्रोल करू शकतात थ्रू प्रॉक्सीज, थ्रू वोटिंग आणि थ्रू बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. अशा पद्धतीने एंटायर कंपनी कॅन बी कंट्रोल बाय इक्विटी शेअरहोल्डर्स. सो दे आर कॉल्ड ॲज रिअल मास्टर्स. हे कशाला आहे, 4 मार्काला आहे. तिथं कुठेतरी मार्क करून ठेवा, 4 मार्क्स. हा क्वेश्चन जस्टिफायला येतोच. सो दे आर अलाउड टू वोट ऑन ऑल द मॅटर्स डिस्कस. आपण मगाशी डिस्कस केलं. द इक्विटी शेअरहोल्डर एन्जॉय कंट्रोल ओव्हर द कंपनी. नेक्स्ट,
सगळ्यात जास्त रिस्क इक्विटी शेअर होल्डर्स घेतात. इक्विटी शेअर होल्डर्स त्याला शॉक ऑब्झर्वर्स असं म्हणतात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, हु आर द शॉक ऑब्झर्वर्स ऑफ अ कंपनी? लिक्विड शेअर आत्ता बोलताय हो, अजून 6 महिन्यांनी विचारलं तर लक्षात राहायला हवं. दे आर रिअल मास्टर्स आणि दे आर शॉक ऑब्झर्वर्स. वाय शॉक ऑब्झर्वर्स? कारण एंटायर फायनान्शियल रिस्क स्वतःच्या खांद्यांवरती नेतात. इफ द इन्कम ऑफ अ कंपनी फॉल्स द रेट ऑफ डिव्हिडंड ऑल्सो कम्स डाऊन. म्हणजे एकीकडे डिव्हिडंड पण त्यांनी सॅक्रिफाईस केलेला असतो आणि शिवाय कॅपिटल पण सॅक्रिफाईस केलेलं असतं. एक तर त्यांना डिव्हिडंड पण लो मिळू शकतो, शिवाय कॅपिटल पण रिस्कला आहे. मिळेल परत नाही मिळेल सगळं अंधाधुंद आहे. सो देअरफॉर दे आर रिस्क टेकर्स. नो चार्ज ऑन असेट. इक्विटी शेअर होल्डर्स हॅव गॉट नो चार्ज ऑन असेट. हा चार्ज काय प्रकार आहे दॅट वी विल डिस्कस इन चॅप्टर 3. आत्ता नको, भरपूर डिटेलमध्ये आपण डिस्कस करू. याच्यावरती आपल्याला एक शॉर्ट नोट तयार करायची आणि ती आपण कंटिन्युअस फेब्रुवारीपर्यंत ती शॉर्ट नोट एकदम मस्त करणार, कारण त्याच्यावर क्वेश्चन येतो. फेस व्हॅल्यू कालच झाली. बोला फेस व्हॅल्यू काय आहे? फेस व्हॅल्यू जे आहे मेमोरंडमच्या कॅपिटल क्लॉजमध्ये काय मेन्शन्ड आहे? जी व्हॅल्यू शेअरची व्हॅल्यू लिहिली आहे तिला फेस व्हॅल्यू म्हणणार. सो इक्विटी शेअर हॅज गॉट याची आता ह्या फीचर काय आहे? याची जी फेस व्हॅल्यू असते ना ही एकदम छोटी असते. मी काल दाखवलं होतं तुम्हाला. पहिले आपण 100 केले आणि मी तर ते डायरेक्ट 1 रुपया सांगितली. सो हल्ली इक्विटी शेअर्स 1 रुपयाचे असतात, 1 रुपी फेस व्हॅल्यूचे असतात. म्हणजे इन्फोसिसचा 2000चा जो शेअर आहे त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? 1 रुपया. मग डिव्हिडंड कशावर मिळणार? डिव्हिडंड 2000 वर मिळणार का 1 रुपयावर मिळणार? 1 रुपयावर मिळणार. 1 रुपया डिव्हिडंड फेस व्हॅल्यूवर मिळणार. माय गॉड, 1 रुपयावर काय डिव्हिडंड मिळणार हो? म्हणून 500%. म्हणून 500%. म्हणून 500%. ओके. म्हणून डिव्हिडंडचे रेट फेस व्हॅल्यूपेक्षा खूप जास्त असतात. बोनस इश्यू. आता हा बोनस एक नवीन कन्सेप्ट आहे. बोनस मीन्स फ्री ऑफ कॉस्ट इश्यूड शेअर्स टू द इन्व्हेस्टर्स, टू द इक्विटी शेअर होल्डर्स. बाकी कुणालाही बोनस नाही, फक्त इक्विटी शेअर होल्डर्सना बोनस मिळतात. मग असे कितीतरी इन्व्हेस्टर्स आहेत इन्क्लुडिंग मी की जे बोनससाठी इन्व्हेस्टमेंट करतात. कारण का बघा, मी एक्झाम्पल काय सांगतो. सपोज इन्फोसिस इज अ मास्टर ऑफ बोनसेस. तुम्ही इन्फोसिसचे मागचे हे काढून बघा ट्रॅक, किती कन्सिस्टंटली बोनस शेअर्स दिलेत. सो देअरफॉर इन्फोसिस इज अ डार्लिंग ऑफ इन्व्हेस्टर्स. याचं कारण आता रिसेंट पासमध्ये खूप कमी झालं आहे, पण तुम्ही मागचं काढून बघा, एव्हरी 2 इयर्स नंतर त्यांनी बोनस दिलेत. बोनस म्हणजे काय तर लिटरली फ्री ऑफ कॉस्ट दिलेले शेअर्स. म्हणजे बघा, मी सपोज 100 शेअर्स बाय केले इन्फोसिसचे, बरोबर आहे. 2 वर्षांनी कंपनीने मला 1:1 बोनस दिला. 1:1. याचा अर्थ काय? म्हणजे ज्यांच्याकडे 100 शेअर आहेत त्यांना 100 शेअर बोनस मिळणार. म्हणजे माझ्याकडे किती झाले? अजून एक 100 शेअर. याची व्हॅल्यू काय? ह्याचे पैसे मला द्यायचे आहेत कंपनीला? नो. म्हणजे माझ्याकडे शेअर नंबर ऑफ शेअर्स किती झाले? आणि माझी इन्व्हेस्टमेंटची, सपोज मी इन्व्हेस्टमेंट केले 1000 रुपये, सॉरी 2 नाही 200, म्हणजे 200 शेअर्स झाले, बरोबर आहे. म्हणजे आणि माझी इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढली का? नाही. म्हणजे मला 1000 जी इन्व्हेस्टमेंट आहे तेवढेच राहिले, पण नंबर ऑफ शेअर्स वाढले. नंतर अजून 2 वर्षांनी, अनदर 2 इयर्सनी 2:1 दिला. म्हणजे मला बोनस किती मिळणार? 100 शेअर्स माझ्याकडे. आता माझ्याकडे किती आहेत? 100 नाही, 200 आहेत. 100 + 100 200. आता मला मिळणार किती? 100. अगेन 100 मिळाले. म्हणजे माझ्याकडे झाले किती? माझी इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट वाढली? नो, ती 30 राहिली. अजून 4 वर्षांनी परत 1:1. ही माझी मी फॅक्ट सांगतोय तुम्हाला, ही फॅक्ट सांगतोय. 300ला + 300 किती झाले? 600 शेअर, 600 शेअर्स. म्हणजे आणि माझी कॉस्ट किती आहे?
अजून 1000च. हजार. दिस इज व्हॅल्यू ऑफ बोनस शेअर. तू कर. आता 2 मिनिट थांबा. आता हे जेव्हा बोनस शेअर 600 झाले, आता मार्केटमध्ये ह्या इन्फोसिसची शेअरची प्राईस 2000 रुपये आहे. म्हणजे या 600 मी विकले तर मला किती मिळणार? 12,000. अरे 12,000. ओ एकचे अरे बाप. म्हणजे 1000च्या इन्व्हेस्टमेंटचे अगेन्स्ट मला किती रुपये मिळणार? वर्ष किती गेले मध्ये? 2, 2, 4 म्हणजे 8 वर्षांनी 12,000. म्हणजे 12 पट झाले. 12 टाइम्स झाले पैसे. 12 टाइम्स. दिस इज द व्हॅल्यू ऑफ बोनस शेअर. दिस इज आणि हे फक्त इक्विटी शेअर्सलाच मिळू शकतात. कन्सेप्ट कळली? अरे 10 ते 12% interest. बरं ऐका, ऐकून घ्या. आता या बोनस शेअर, राईट शेअर याच्याबद्दल काही कंपनी लॉचे प्रोव्हिजन्स आहेत. त्या सगळ्या प्रोव्हिजन्स आपल्याला करायच्या आहेत. एंटायर प्रोव्हिजन्स. बोनस शेअर कसे इश्यू करायचे काय, पण पहिले बेसिक सांगितले मी तुम्हाला की काय कॅल्क्युलेशन्स आहेत. बोनस शेअर कळला? आता काय आहे बोनस शेअर? इश्यू ॲज अ गिफ्ट टू इक्विटी शेअर होल्डर्स. सेकंडली, these shares are issued free of cost to the existing shareholders. These shares are issued out of accumulated profits. जे कंपनीला प्रॉफिट्स होतात त्यातनं दिलेला शेअर आहे म्हणून त्याला फ्री ऑफ कॉस्ट म्हणणार. बोनस शेअर्स आर इश्यूड इन प्रपोर्शन टू द शेअर्स हेल्ड. प्रपोर्शन म्हणजे 1:1. नंतर काय मी मगाशी म्हणजे 2:1, 5:2 अशा प्रपोर्शनमध्ये. दिस इज कॉल्ड ॲज खरं तर रेशो. त्याला प्रपोर्शनमध्ये मिळणार. The capital investment of an ordinary equity shareholder tends to grow because of this. तुमचं कॅपिटल वाढत राहतं. कॅपिटल ॲप्रिशिएट होतं इज बिकॉज ऑफ दिस. ते तुम्हाला दिसत नाही, तिथं दिसत नाही, पण मी कसं दाखवलं तुम्हाला? जर मी ते विकले मार्केटला तर 1000 रुपये मी जे इन्व्हेस्ट केले ते डायरेक्ट 12,000 होत आहे. इज बिकॉज ऑफ दिस. काहीही न करता मस्त रिलॅक्समध्ये मी विसरून पण गेलो आणि एक 6-8 वर्षांनी बघितलं, अय माय गॉड एवढे झाले माझे पैसे. अशी रिॲक्शन असते इन्व्हेस्टरची. पण तुम्हाला बोनस देणारा शेअर शोधावा लागतो. ते ऑफरमध्ये नसतात, ते तुम्ही शोधायचे असतात. मी आता इन्फोसिस सांगितला म्हणजे डायरेक्ट जाऊन इन्फोसिसमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची. त्याचं ट्रॅक रेकॉर्ड बघायचं. ट्रॅक रेकॉर्ड नुसतं बघून उपयोग नाही. तो पुढच्या काही वर्षामध्ये बोनस देऊ शकणार आहे का, या पोझिशनमध्ये आहे का, असे शेअर शोधायचे की पुढच्या 5 वर्षामध्ये कमीत कमी 2 वेळा तुम्हाला बोनस देईल. असे शेअर्स शोधा म्हणजे तुमचं कॅपिटल धाड वाढतं. हे शोधावं लागतं. हे एवढं सोपं नाही. याला ॲनालिसिस, फंडामेंटल ते 2 प्रकारचे ॲनालिसिस असतात, टेक्निकल आणि फंडामेंटल. हे जे मी सांगतोय हे फंडामेंटल ॲनालिसिस आहे, जे तुम्ही शेअर्सचं तुम्ही सुद्धा तुमच्या लेवलला करू शकता. हळूहळू आत्ता नको. 12वीची परीक्षा झाली की थोडं सुरू करा. मग काढा माहिती. भरपूर साईट्स आहेत आणि भरपूर तुम्हाला मी हे यूट्यूबचे काही सांगेन की ज्याला तुम्ही रेफर करू शकता. आत्ता नको. आणि अभ्यास सोडून तर काहीच करायचं नाही आहे. द बेनिफिट इज अवेलेबल ओनली टू द इक्विटी शेअर होल्डर. राईट इश्यू मी आत्ताच सांगितलं. राईट म्हणजे काय? राईट म्हणजे हक्क. हे बघा हे राईट इश्यू काय आहे? हे फक्त इक्विटी शेअर होल्डर्सनाच आहे बरं का. दिस इज अवेलेबल ओनली टू इक्विटी शेअर होल्डर्स. कसा? हाऊ? बघा मी काय सांगतोय. हां ओनर आहे नाही, ओनर असू देत. आता कन्सेप्ट काय आहे? कन्सेप्ट काय? सपोज बघा, हे बघा कंपनीने पहिले 1 लाख रुपीजची कॅपिटल कलेक्ट केलं. कुणाकडनं? इक्विटी शेअर्स होल्डर्सकडनं. आता हे 1 लाख संपले. आता परत नवीन अजून 1 लाखाचं कॅपिटल पाहिजे. मग कंपनी काय करणार? नवीन इक्विटी शेअर इश्यू करणार? नो. लॉ काय म्हणतोय? लॉ म्हणतोय तुम्हाला ज्यांनी तुम्हाला पहिले तुमच्या कंपनीवर विश्वास ठेवलाय, पहिले हे 1 लाख त्यांना ऑफर करा. ते घ्यायला तयार आहेत का? जे एक्झिस्टिंग अजून 1 लाख पाहिजेत ना. म्हणजे तुम्ही सपोज 1 रुपयाचा शेअर असेल तर तुम्ही नवीन किती शेअर्स इश्यू करणार? 1 लाख. 1 लाख कॅपिटल पाहिजे. 1 रुपयाचा शेअर आहे तर अजून नवीन किती नंबर ऑफ शेअर्स इश्यू करणार? 1 लाख. म्हणजे कुणाला इश्यू करायचे?
तर एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना. वाय? बिकॉज इट इज देअर राईट. हा त्यांचा राईट आहे, म्हणून दिस इज कॉल्ड ॲज राईट इश्यू. ऐकतील की नाही घेतील त्यांच्यावर. हां, जर त्यांनी नाही घेतला तर मग जनरल पब्लिकला इश्यू करा. जर घेतला नाही तर जनरल पब्लिकला इश्यू करा. घेत असतील ना. पण घेतला तर त्यांना द्यायचा, आणि कमी प्राईसनी द्यायचा. मार्केट प्राईस जर 2,000 रुपये असेल तर इथं 1,500 किंवा 1,200 ह्या रेटनी राईट इश्यू द्यायचा. रिलायन्स इंडस्ट्रीजनी मध्यंतरी दिलेला आहे राईट इश्यू. तेव्हा रिलायन्सचा शेअर 2,000ला होता आणि राईट मिळाला आम्हाला 1,200. ह्याचा पण रेशो असतो, असं नाही की 1:1. इथं पण रेशो असू शकतो. त्या रेशोप्रमाणे किंवा कसं कॅपिटल आहे, किती रिक्वायरमेंट आहे, त्याप्रमाणे राईट इश्यू ऑफर होतो. पण लॉ काय म्हणतोय, पहिले एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना ऑफर करा, आणि जर त्यांनी नाही घेतला तर काय करायचं आहे, तर जनरल पब्लिकला इश्यू करायचं आहे. त्याला काय म्हणणार, अशा जो राईट इश्यूमध्ये जो त्यांना शेअर मिळतोय त्याला राईट इश्यू किंवा राईट शेअर असं म्हणतात. एक्झिस्टिंग शेअर होल्डरना मिळणार. पुढचा, कॅपिटल ॲप्रिसिएशन. इक्विटी शेअर इज द ओनली शेअर विच गेट अन ॲप्रिसिएशन. कसं, मी इन्फोसिस सपोज शेअर मार्केटमधनं उचलला 1,000 रुपयाला 10 शेअर्स उचलले, आणि 1 वर्षांनी तो 2,000 रुपये झाला. दिस इज कॉल्ड ॲज, मी किती कॅपिटल टाकलं, 10 × 1,000 म्हणजे किती, 10,000. बरोबर आहे. एवढी इन्व्हेस्टमेंट केली मी, एवढ्याचं कॅपिटल इंट्रोड्यूस केलं शेअर मार्केटमध्ये, आणि 1 वर्षांनी जर मी विकले तर मला किती मिळणार आहेत, 20. म्हणजे माझं कॅपिटल वाढलं का नाही. दॅट इज कॅपिटल ॲप्रिसिएशन. दिस इज अ वे कॅपिटल विल ॲप्रिसिएट इन केस ऑफ इक्विटी शेअर्स. हां, पण कॅपिटल झिरो सुद्धा होऊ शकतं. हां, हे दोन्ही वेज आहेत, ओनली वन वे नाही आहे. ॲप्रिसिएट पण होऊ शकतं आणि डिप्रिसिएट पण होऊ शकतं. पण कॅपिटल ॲप्रिसिएशनची पॉसिबिलिटी फक्त इक्विटी शेअर्समध्ये आहे, बाकी कुठेही नाही. तुमचे जे फिक्स डिपॉझिट बँकेमध्ये ठेवतात ते ॲप्रिसिएट होत नाही. तुम्हाला इंटरेस्ट मिळतं पण 10चे 10च राहतात. इथं तुम्हाला डिव्हिडंड पण मिळतं आणि कॅपिटल पण वाढतं, असं पण होऊ शकतं. दिस इज द ओनली इन्स्ट्रुमेंट वेअर कॅपिटल ॲप्रिसिएशन टेक्स प्लेस. मार्केट व्हॅल्यू. इक्विटी शेअर्स हॅव गॉट अ मार्केट व्हॅल्यू. कारण का, कारण हे काय आहे, इक्विटी शेअर्स फ्लक्च्युएट्स अकॉर्डिंग टू डिमांड अँड सप्लाय ऑफ दिस. कारण इक्विटी शेअर्स आर ट्रेडेड ऑन स्टॉक मार्केट. ज्या शेअरला डिमांड आहे त्याची प्राईस वर जाणार, आणि ज्याला डिमांड नाही त्याची प्राईस खाली येणार. डिमांड कशावर डिपेंड आहे, हां, तेच कुठलं. इन्फोसिसला डिमांड कधी येईल, आत्ता सांगितलं ना. जर एखादा शेअर सतत बोनस देत असेल तर तो ऑलवेज डिमांडमध्ये असतो, ऑलवेज डिमांडमध्ये असतो. डिव्हिडंड व्यवस्थित देतोय. आता मला सांगा, एखाद्याने 500% डिव्हिडंड दिला, तुम्ही घेणार का नाही, म्हणजे डिमांड आहे का नाही. मग त्याचे मार्केट वर जाणार की नाही, प्राईस जाणार, आणि डिव्हिडंड घेतला की खाली येणार. झालं, तुमचं संपला, इंटरेस्ट संपला, ॲक्टिव्हिटी संपली, लोकांचा इंटरेस्ट गेला. मग त्यातले काही जण ना डिव्हिडंड घेतात आणि विकून टाकतात, जाऊन दे पुढच्या वर्षी बघूया. अशी पण कन्सेप्ट आहे. त्याला डिव्हिडंड स्ट्रॅपिंग असं म्हणतात. डिव्हिडंड स्ट्रॅपिंग ही एक स्ट्रॅटेजी आहे जी तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर गेलात तर तुम्हाला ती समजू शकेल. सो शेअर मार्केटमध्ये इक्विटी शेअर्स ट्रेड होतात. त्याच्या व्हॅल्यूज किंवा त्याची जी मार्केट व्हॅल्यू ती फ्लक्च्युएट होत राहते, वरखाली, आणि फ्लक्च्युएशनमुळे त्याला काय होतं, खरं तर ॲप्रिसिएशन त्यामुळे घडतं. डिमांड आणि सप्लाय या बेसिसवर मार्केट व्हॅल्यू अफेक्ट होते, वरखाली होते. प्रॉफिट कधी होणार, जर मार्केट व्हॅल्यू वाढली तर, आणि लॉस कधी होणार, जर मार्केट प्राइस
गडगडली तर. इक्विटी शेअर्स विथ टाईप्स आपण ऑलरेडी काल डिस्कस केले. हे आपण डिस्कस करायला नको आहे. काल मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे. मला सांगा इक्विटी शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राईट. काल मी काय सांगितलं? ते डिव्हिडंड जास्ती घेतात आणि राईट टू वोट. हां, राईट टू वोट नसतो पण डिव्हिडंड जास्त घेतात. ते सॅक्रिफाईस करतात. दे सॅक्रिफाईस देअर राईट टू वोट अगेन्स्ट हायर डिव्हिडंड. म्हणजे ही सेटलमेंट होते कंपनीमध्ये की एखादा इक्विटी शेअर असं इक्विटी शेअरवाला सांगू शकतो की मला काय वोटिंग मिटिंग राईट नको, मला त्याच्या बदल्यात हायर डिव्हिडंड द्या. हे कोण असतात? डिफरन्शियल वोट. आणि ज्यांना असं काही नको असेल ते नॉर्मल वोटिंग राईट. त्यांना वोटिंग पाहिजे. ते प्रत्येक डिसिजनवर नाही हो करत बसणार. आता ह्याच्यामध्ये बेसिकली काय आयडिया आहे बेसिकली की ज्याला इंटरेस्ट नाही तो वोटिंग डिफरन्शियल वोटिंग राईटमध्ये घेईल. आता बाहेर आता मुंबईला कंपनी आहे, मी पुण्यात आहे, मी बिझी असतो माझ्या कामात, प्रत्येक ह्याच्यामध्ये मी कुठे लक्ष घालणार? मग मी काय म्हणतो जाण दे वोटिंग राईट, मला डिव्हिडंड जास्त दे. दॅट्स इट. सो 2 टाईप्सचे इक्विटी शेअर टाईप्स आहेत. चलो व्हॉट वी विल डू इमिजिएटली वी विल स्टॉप पण नॉट बिफोर प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय. काल डिस्कस झालं आहे म्हणून विचारतोय. राईट टू वोट नसतो पण त्यांना प्रेफरन्स. 2 प्रेफरन्सेस वाले जे शेअर त्यांना प्रेफरन्स शेअर म्हणणार. खतम बात. ही माझी डेफिनेशन नाही, ही कंपनी ॲक्टची डेफिनेशन आहे. काय म्हणतायत? प्रेफरन्स ॲट द टाइम ऑफ रिपेमेंट ऑफ कॅपिटल आणि पेमेंट ऑफ डिव्हिडंड. दॅट्स इट. दॅट इज प्रेफरन्स शेअर. चलो आज तुम्हाला बोनस आहे. किती काय 2 मिनटं? 2च मिनटं आहेत. अच्छा 3 मिनटाचं आहे रे. 3 मिनटाचं आहे यार. 3 मिनटं सुद्धा खूप होतात. तुम्हाला आता रिसेंटली तो एक स्प्रिंट रनर आहे. त्यांनी आपलं नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केलं आहे. किती सेकंदांनी ब्रेक केलं? म्हणजे सेकंदामध्ये रेकॉर्ड ब्रेक होत आहेत. तर इथे तर तुम्हाला 3 मिनटं मिळाली आहेत यार. येस ओके. मंडेला आपलं नॉर्मल इकॉनॉमिक्स आणि अकाउंट्स. बाय द वे मंडेला होमवर्क सबमिशनचा टाईम आहे. चला मंडेचं मी ट्यूजडे करतो. SP ला ट्यूजडे नाही, अकाउंट्सचं म्हणते. 5 पुढचे. हां लिंक नाही पाठवली. चला मी आत्ता पहिले लिंकचंच काम करतो. लिंक पाठवतो आणि मग काय हां आय टीचा जुलैशिवाय क्लास स्टार्ट नाही होतो. हां इंग्लिश तुला लावायचं आहे? अरे इंग्लिश झाला की चालू? थांब मग मी बोलतो त्या टीचरशी. तुला इंग्लिशचं पाहिजे का? इथं येत नाहीत इंग्लिशच्या टीचर, कारण त्यांचं यावर्षी लग्न आहे त्यामुळे ते इथे नाही येणार. तुला दुसरीकडे जायला लागेल. चालेल का? विचारून बघ. अरण्येश्वरला जायला लागेल. नाही तो सकाळी असतो. तो 8-8:30ला. बघूया त्यातून दुपारी तुला तुझ्यासाठी जर जमलं तर मी तुला एक नंबर देतो, त्यांच्याशी बोल उद्या. कारण यावर्षी त्यांचं लग्न आहे त्यामुळे जरा गडबड आहे त्यांची. व्हेरी गुड. अकाउंट्सचं काय? अकाउंट्सचा हातच लावत नाही तू. व्हिडिओ बघितले ते पाठव. हां मग आणि होमवर्क काय? तू होमवर्क केल्याशिवाय येणार नाही. हां सोड. व्हेरी गुड. छान गुड. आता हळूहळू सुरू कर. अकाउंट्स पण जमेल. आता तुला जमायला लागला, तू बोलायला लागला. आउटस्टँडिंग विचारल्यावर तुला उत्तरं यायला लागले. पूर्वी येत नव्हती. बरोबर की नाही? मग हळूहळू येईल. एकदम येणार नाही. पण मी तुला सतत विचारत राहणार. बरोबर येईल बघ. गुड.